आज आपण नर्मदा जेम्स या स्टॉक्सबद्दल माहिती घेणार आहोत। तर इथे बायर्स आणि सेलर्स आहेत, इथे तुम्ही बघू शकता आणि स्टॉकची किंमत पुढे वाढणार आहे किंवा नाही याचा आपण ॲनालिसिस करूच या। पण बायर्स आहेत किंवा नाही हे पाहणं गरजेचं आहे, बायर्स सेलर्स असणं गरजेचं आहे। जेव्हा स्टॉकची किंमत वाढत असताना दिसते किंवा वाढणार आहे तेव्हाच बायर्स सेलर्स अवेलेबल असतात, अथवा स्टॉक रिस्की असेल किंवा स्टॉकची किंमत कमी होत असेल तर तेव्हा आपल्याला बायर्स दिसत नाही। तर ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। जेव्हा स्टॉक रिस्की असतो तेव्हा तिथे आपल्याला फक्त सेलर्सच दिसतात, तर हे सुद्धा लक्षात घ्या। तर आता आपण या स्टॉकची माहिती घेणार आहोत। तर इथे आपल्याला या स्टॉकचा ग्राफ दिसत आहे। आपण सुरुवात ग्राफ ॲनालिसिस करूया आणि त्यानंतर पुढे जाऊया। तर स्टॉकची किंमत 16 रुपयापासून कमी झाल्यानंतर 2000 मध्ये या स्टॉकची किंमत 50 रुपीजपर्यंत आपल्याला बघायला मिळाली होती आणि 2000 पासून ते 2018 पर्यंत स्टॉकची किंमत 20 रुपयापर्यंतच होती, त्यापेक्षा वाढलेली नव्हती। पण 2018 नंतर स्टॉकची किंमत अशा प्रकारे वाढत असताना दिसत आहे। फर्स्ट टार्गेट अचीव केलं 70 रुपये, त्यानंतर परत एकदा 80 रुपये आणि सध्या 100 रुपयापर्यंत। आता सध्या स्टॉकची किंमत परत एकदा 70 रुपयापर्यंत आलेली आहे। आता इथून स्टॉकची किंमत कमी होणार आहे किंवा नाही हे आपण पुढे पाहणारच आहोत। तर जसे की स्टॉकची किंमत 100 रुपीजपर्यंत जाऊन डायरेक्ट 70 रुपयापर्यंत आता आपल्याला अशा प्रकारे एक बिग कॅन्डल दिसत आहे। पण इथे घाबरायची गरज नाही, कारण जोपर्यंत फंडामेंटलमध्ये आपल्याला मायनसमध्ये माहिती मिळत नाही तोपर्यंत घाबरायची गरज नाही आहे। कारण कधी कधी कंपनीमध्ये लॉस अशा प्रकारे होतो की अशा प्रकारे एक बिग मुवमेंट आपल्याला बघायला मिळतो। ती कॅन्डल ग्रीनसुद्धा असते आणि रेडसुद्धा, तर आपण दोन्हीची तयारी ठेवली पाहिजे। लॉस हा आपल्याला हाय स्पीडनेस मिळतो आणि प्रॉफिटसुद्धा जर आपण ॲनालिसिस न करता स्टॉक बाय किंवा सेल करतो। तर जसे की खूप महिन्यापूर्वी या स्टॉकची मी माहिती दिलेली, तर एका सबस्क्रायबरने विचारलेलं आहे की या स्टॉकची माहिती तुम्ही परत एकदा द्याल का, म्हणून मी परत एकदा या स्टॉकची माहिती देत आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जसे की हा स्टॉक चांगला आहे म्हणून मी मागील व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। तर 2020 मध्ये या स्टॉकची किंमत आपल्याला 75 रुपयापासून डायरेक्ट अशा प्रकारे 12 रुपयापर्यंत जात असताना दिसलेली आहे। तर स्टॉकची किंमत किती हाय स्पीडने वाढू शकते आणि किती कमी होऊ शकते याचा आपल्याला इथे अंदाज लावता येतो। तर आपण दोन्हीची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे। पण असे काही स्टॉक्स असतात जे लॉंग टर्मसाठीच असतात आणि काही स्टॉक असे असतात की आपण थोडासाच प्रॉफिट काढून बाहेर होणं गरजेचं आहे। प्रत्येक स्टॉक हा लॉंग टर्मसाठी नसतो, ही एक गोष्ट लक्षात घ्या। आपण पोर्टफोलिओमध्ये स्टॉक ॲडच करत जातो आहे, प्रॉफिट लॉस बघतच नाही आहे, हे चुकीचं आहे। आपण प्रॉफिट असेल तेव्हा खुश होतो आणि लॉस असेल तेव्हा मग आणि तेव्हा आपण स्टॉक सेल करतो, तर अशा प्रकारे करायचं नाही आहे। तर काही स्टॉक्सचं फंडामेंटल इतकं स्ट्रॉंग असतं की ते आपल्याला लॉंग टर्मसाठी बेस्ट असतात, तर असे स्टॉक तुम्ही लॉंग टर्मसाठी ठेवायचे आहेत। तर ते कोणत्या बेसिसवर ठेवायचे आहे तर ते सुद्धा माहिती मी दिलेली आहे। तर फर्स्ट पॉईंट हा असतो फंडामेंटल प्लसमध्ये पाहिजे, प्रमोटर्स 60% पेक्षा जास्ती हवेत आणि पी रेशो वगैरे मायनसमध्ये नसायला हवा आहे, आणि जे फॅक्टर्स असतात ते कमीत कमी 4 पेक्षा तरी जास्ती हवेत। तर अशा प्रकारे त्या स्टॉकची किंमत आपल्याला वाढत असताना दिसते। तर तुम्हाला याचा अंदाज लगेच लावता येईल, जे म्हणजे ज्या स्टॉकची किंमत खूप जास्ती आहे। सध्या कल्याण ज्वेलर्सची किंमत जास्ती आहे, टायटनची किंमत बघा, अशा प्रकारे जे बेस्ट टाटाचे स्टॉक बघा। तर यामध्ये तुम्हाला फंडामेंटलमध्ये जी माहिती मिळते ती बघा आणि स्टॉकची किंमत कशा प्रकारे वाढू शकते, आणि असे स्टॉक आपल्याला लॉंग टर्मसाठी ठेवायचे आहेत जेणेकरून रिस्क हा खूप कमी असतो। तर इथे तुम्हाला हे बघा बायर्स आणि सेलर्स दिसत आहेत। तर जिथे स्टॉक हाय स्पीडने वाढतच आहे रोज, तिथे तुम्हाला बायर्स सेलर्स खूप जास्ती प्रमाणात बघायला मिळतात।
तर तशा प्रकारे तीसुद्धा तुम्ही माहिती घेणं गरजेचं आहे. कारण कधी आपल्याला एखाद्या वेळेस स्टॉक्स सेल करायचे असतात पण तेव्हा बायर्स नसतात, तेव्हा खूप अवघड गोष्ट होते. म्हणून असे स्टॉक निवडा जेणेकरून आपल्याला सेलही करता येईल आणि बायसुद्धा करता येईल. तर इथे आपल्याला फंडामेंटल माहिती सध्या प्लसमध्ये मिळत आहे, बरोबर. तर ही माहिती सुरुवातीलाच मी तेव्हा सांगितली होती की हा स्टॉक चांगला आहे. तर आता आपल्याला इथे ॲव्हरेज क्वालिटी इत्यादी प्रकारची माहिती दिलेली आहे. तर हे बघा, पी रेशोज मायनसमध्ये आहेत का? नाही. तर तुम्ही इथे प्रोमोटर्स बघू शकता, 74.99% आहेत. तर मी काय म्हटलेलं आहे पॉईंट की 60%पेक्षा जास्ती हवे आहेत आणि आपल्याला इथे 74 म्हणजे 75 समजा. तर अशा प्रकारे प्रोमोटर्स हवे आहेत जास्ती प्रमाणात आणि इथे आपल्याला नो मोर म्हणून म्हणजे जास्ती माहिती मिळते. तर इथे क्लिक करून तुम्ही बघू शकता. हे बघा, फॅक्टर्स किती आहेत? 6 आहेत आणि हे सगळे प्लसमध्ये आहेत. तर ही माहितीसुद्धा असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला हा स्टॉक लाँग टर्मसाठी चांगला आहे किंवा नाही याचा अंदाज लावता येतो. तर जर इथे आपल्याला फॅक्टर्स मायनसमध्ये असते तर हा स्टॉक आपण लाँग टर्मसाठी ठेवणं चुकीचं आहे. पण इथे आपल्याला माहिती प्लसमध्ये दिसत आहे तर हा स्टॉक आपण लाँग टर्मसाठी ठेवू शकतो.